जलगांव जिले में स्थित रावेर तहसील की मांगलवाड़ी गांव के ग्रामीणों की मांग है कि मध्य प्रदेश और विंध्यर्भ में भारी बारिश के बाद हथनूर बांध की बाढ़ और बैकवाटर से प्रभावित मांगलवाड़ी गांव के 350 घरों के लंबित मरम्मत और पुनर्वास का समाधान किया जाना था। तापी सिंचाई विकास निगम की बैठक क्रमांक 50 के संकल्प क्रमांक 50.7 में ऊपरी तापी चरण 1 हथनूर परियोजना के तहत मांगलवाड़ी गांव के 350 घरों की मरम्मत और पुनर्वास के लिए सरकार के राहत और पुनर्वास विभाग की मंजूरी मिल गई है, परंतु समस्या यह है कि शासन स्तर पर लंबित है और संबंधित अधिकारियों व मंत्रियों द्वारा लगातार अनुश्रवण के बाद भी इस पर ध्यान नहीं दिया गया है। गाँव की 3 तरफ पानी भरा हुआ है, इससे पूरे साल घरों के दीवारों में सीलन बनी रहती है। साथ ही जलीय जीव जंतुओं के विचरण के कारण भी नागरिक भयभीत रहते हैं। वर्षों से लंबित पुनर्वास के मुद्दे को समाधान करना बताया गया है। जिला प्रशासन ने इसकी शुरुआत कर दी है। 2015 में इन घरों के पुनर्वास के लिए फॉलो अप किया गया है, लेकिन उसके बाद पुनर्वास के संबंध में कोई फॉलो अप नहीं किया गया और समय समय पर पत्राचार के बाद भी ग्राम स्तर पर कोई लिखित जानकारी नहीं मिली। जलगांव से भीमराव कोचुरे की रिपोर्ट। माझं नाव उमेश मोहन कोळी, ग्रामपंचायत सदस्य मांगलवाडी। आम्ही पुनर्वसनचा प्रश्न हा 2005 पासून प्रलंबित असल्यामुळे आमच्या गावाचे पुनर्वसन हे कधीपासून शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आमचे गाव पुनर्वसनपासून वंचित राहिलेले आहे, तरी शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही। तसेच 2016 मध्ये नियामक मंडळाची मंजुरी मिळाल्यापासून त्यापासून कोणताही शासकीय पाठ न झाल्यामुळे आमचे गाव पुनर्वसन प्रलंबित राहिले आहे, तरी शासनाने कोणतीही दखल न घेता शासनाने दुर्लक्ष केलेले आहे। तरी शासनाने आमच्या गावाचा प्रश्न हा लवकरात लवकर मार्गी लावा किंवा न लावल्यास आम्ही इशारा देत आहे, तरी शासनाने लवकर दखल घेण्यात यावी। मी दीपक तायडे, राहणार मांगलवाडी, तालुका रावेर, जिल्हा जळगाव। आमचं मांगलवाडी गाव हे पुनर्वसनापासून वंचित आहे। 2005-06 सालापासून वेळोवेळी सरपंचांनी पाठपुरावा केल्यानंतरही 2016 मध्ये नियामक मंडळाची मंजुरी मिळाल्यावर सुद्धा शासनाने आमच्या मांगलवाडीला दुर्लक्षित केलेले आहे। आमच्या गावासोबत ज्या गावांचं पुनर्वसन होणार होते त्या गावांची म्हणजे प्रक्रिया जोरात सुरू असल्यावर सुद्धा आमच्या गावाला मांगलवाडीला कोणीही दुर्लक्षित केलेलं आहे। मांगलवाडी गाव हे 1200 लोकवस्तीचं गाव असल्यावर सुद्धा कोणी याकडे पाहिलेलं नाही। विद्यमान आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी नियामक मंडळाकडून आलेल्या मंजुरीनुसार गावाचा प्रस्ताव पुढे पाठवलेला आहे, तरीसुद्धा गावाकडे कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सुद्धा इथे येऊन पाठपुरावा केलेला नाही। आणि गावाची आजची परिस्थिती खूप कठीण असली आहे। पावसाळ्याच्या दिवसामध्ये 4 महिन्यापर्यंत केव्हा पूर येईल हे कोणत्याही परिस्थितीत मोठा पूर आल्यानंतर गावाला 3 बाजूंनी पाण्याचा वेढा असतो, तरीसुद्धा पावसाळ्यामध्ये जीव मुठीत घेऊन इथे लोकवस्ती करून राहत आहे। तरी शासनाने दुर्लक्षित झालेला प्रश्न मार्गी लावून आम्हाला हथनूर कॉलनीजवळील जी जमीन आहे ती रहिवासासाठी देण्यात यावी आणि हा प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी गावकऱ्यांच्या वतीने मी शासनाला विनंती करतो। गरणी मांगलवाडी आमच्या गावाचा पुनर्वसनचा जो प्रश्न होता ना, तो 2005 पासून सुरू झालेला आहे। 2005 मध्ये आम्हाला तात्काळची मंजुरी मिळालेली होती आणि त्याच्यानंतर आम्ही पाठपुरावा केल्यानंतरही शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आमच्या गावाला पुरामध्ये पाऊस येतो ना, पावसाळ्यात तेव्हा पूर येतो, पुरामध्ये येण्या जाण्यासाठी फक्त आमच्या गावाला एक रस्ता आहे आणि 4ही बाजूनी पाणी आहे, फक्त रस्ता आहे नाही। पाण्याचा वेढा केव्हा पडेल, रस्ता केव्हा बंद होईल हे सांगता येत नाही। 4 महिने पावसाळ्याचे आमच्या गावातले जे लोक असतात ते अक्षरशः जागून काढतात रात्र। त्याच्याकरता शासनाला माझी अशी विनंती आहे आमच्या गावकऱ्यांकडून की पुनर्वसन हे लवकरात लवकर करून नेण्यात यावे। 2016 मध्ये आम्हाला नियामक मंडळाची मंजुरीसुद्धा मिळून गेलेली आहे आणि आता प्रश्न बाकी आहे असं काहीच नाही आहे। जागासुद्धा मिळालेली आहे, कॉलनीमध्ये जागा दिलेली आहे शासनाने। मी आता जर पुनर्वसन नाही झालं तर आम्ही एकदम तीव्र त्याचं आंदोलन करण्याच्या पवित्र्यामध्ये आहे। म्हणून आम्ही अशी शासनाला विनंती करतो
की आमच्या गावाचं पुनर्वसन हे लवकरात लवकर करण्यात यावे. मी सुरेश सुखदेव तायडे, राहणार मंगलवाडी तालुका रावेर, जिल्हा जळगाव. 2005 ते 2010पर्यंत, तर 2010 ते 15पर्यंत ग्रामपंचायत सरपंच राहून आपल्या गावाचे पुनर्वसनाच्या संदर्भात मी वेळोवेळीवर ठराव पुनर्वसन त्याला स्वतः मी जाऊन भेट दिली, पण अजून आमचे कोणतेच कामं पुनर्वसनाचे झाले नाही. परंतु 2016मध्ये पुनर्वसनाची आमच्या ठरावानुसार आपली मान्यता मिळाली, पण अजून कोणचा निर्णय लागलेला नाही. त्याच्या आधी आमच्या मंगलवाडी गावाचे 43 घरं पुनर्वसनाचे झालेले आहे, त्यांनासुद्धा प्लॉट भेटले नाही. नेहमी आम्ही रात्री नदीच्या किनाऱ्यावर राहत आहे. आमचं गाव मंगलवाडी हे पहिलं गाव हातरून धरणाच्या किनाऱ्यावर आहे.